मी रफिक अहमद शरीफुद्दीन मोमीन. माझ्या कंपनीचं नाव सृजन इंटिरियर्स अँड आर्किटेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही या कंपनीत 2 मेजर पार्टनर्स आहोत, मी आणि समीर गोखले. आम्ही या कंपनीच्या आधारे 2009 पासून काम करतोय आणि वेगवेगळे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस, फूड मॉल्स आणि हॉस्पिटल्स असे बरेच कामं आम्ही केलेले आहेत. आत्ता जो पुण्याहून मुंबईला येताना जो सगळ्यात मोठा फूड मॉल झालेला आहे त्याचं डिझाईन सुद्धा आम्हीच केलेलं आहे आणि ते बघून आमच्याकडे रिलायन्सचे पॅन इंडिया फूड मॉल्स आमच्याकडे आता काम चालू आहे. तसेच बऱ्याच वेगवेगळ्या कॉर्पोरेट्समध्ये इंटिरियरची सुद्धा आम्ही कामं करतो. मी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचा सदस्य आहे आणि त्या अनुषंगाने मी रोटरी मीन्स बिझनेस या बिझनेस प्लॅटफॉर्मचा मेंबर आहे. यामध्ये माझी ओळख किरण तानपाठक, जे कॉस्मी ॲडव्होकेसीचे पार्टनर आहेत, यांच्याशी झाली. सहसा वास्तुशास्त्र आणि त्या अनुषंगाने येणारे जी शास्त्र आहेत जसे की क्रिस्टल्स वगैरे, ह्या सगळ्यापासून मी थोडंसं लांब पळत असतो. पण त्यांनी मला माझे कार्ड बघून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला एकदम फिट बसल्या. 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आपण त्यांना भेटण्यात काय हरकत आहे. त्यांचं ऑफिस आहे तिथं. किरण तानपाठक आणि मुग्धाजी यांना भेटलो. मी त्यांना जवळजवळ 2 तास प्रश्न केले की हे असं का, ह्याच्यामुळे काय फरक पडतो. साईन, त्यांनी मला साईन बद्दल सांगितलं. मी म्हटलं साईनमुळे काय फरक पडतो, तर त्याची त्यांनी कारण मीमांसा मला सांगत गेले. ते मला अगदी पटलं. त्यानंतर माझा पूर्ण विश्वास बसला. 2 तास मी त्यांची उलट तपासणीच घेतली म्हणा, पण मला ते पटल्यानंतर मी पूर्णपणे मला त्या प्रोसेसला मी शरण गेलो. त्यांच्या ह्याच्यामध्ये वाक्य आहे की तुम्ही शरण जाल तर चमत्कार घडतील, आणि खरोखरच तसे चमत्कार घडू लागले. त्यांनी मला क्रिस्टल्स सुद्धा दिले ऑफिसमध्ये ठेवायला आणि माझ्याजवळ ठेवायला. त्या क्रिस्टल्सचा परिणाम मला अगदी 8-10 दिवसामध्येच दिसला. माझं एक जे मोठं काम होतं, जे फायनल होईल न होईल, ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होती, ते फायनल तर झालंच, पण ते सुद्धा माझ्या टर्म्सवर. आणि मला जे डिझाईन सगळ्यात जास्त आवडलं होतं त्या डिझाईनवर ते फायनल झालं. म्हणजे जो प्रभाव माझा पडायला पाहिजे तो पडू लागला. आणि तसेच साईनची जी त्यांनी मला कारण मीमांसा सांगितली की हे तुम्ही असं का लिहिता, त्याच्यामुळे काय विचार असतात जे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असतात आणि त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम घडलाय आणि त्याचा समोरच्या व्यक्तीवर काय प्रभाव पडतो. ह्या गोष्टी त्यांनी ज्यावेळी मला समजावून सांगितल्या त्यावेळी मी आश्चर्यचकित झालो. आणि मी ह्या गोष्टी साईनवर चेंज, माझ्या अक्षरांचे पॅटर्न्स जे त्यांनी दिले होते त्या पॅटर्नची प्रॅक्टिस हे अगदी नियमित रीतीने करू लागलो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी आता त्या प्रोसेसला पूर्णपणे वाहून दिलं. मी त्यानंतर त्यांच्याबरोबर माझ्या लोगोचं, जे त्यांनी सुरुवात केली होती की लोगोमध्ये माझ्या प्रॉब्लेम्स असल्यामुळे तो परिणाम हे होत नाहीये, त्या लोगोच्या मी सांगितलं की त्यांना लोगो बदलू नका शक्यतो, कारण ही ओळख असते. लोगो न बदलता त्याला काही आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं का, तर त्यांनी मला ऑप्शन्स दाखवले. ते पहिल्या बघता क्षणी मला ते आवडले नाही, पण जसं जसं मी त्यांची कारण मीमांसा ऐकली आणि मी विचार करत गेलो ते मला खूपच अपिलिंग वाटायला लागलं. आणि मी मग त्यामध्ये थोडेफार बदल करून आम्ही तो लोगो सुद्धा फायनल केला. तर त्यानंतर मला ते एकदा माझ्या ऑफिसला आले होते आणि त्यांनी वास्तूमध्ये सुद्धा काही मोडतोड न करता बदल जे सांगितले ते सुद्धा मी आता करतोय. आणि मला आशा आहे की जसे मला आतापर्यंत रिझल्ट मिळत आहेत त्याहून ते रिझल्ट्स द्विगुणित आणि खूप मोठ्या पटीत होतील. माझी जी अपेक्षा आहे की माझं हे कंपनी वर्ल्ड वाईड व्हावी, त्याच्यासाठी मी ह्या गोष्टी करतोय. आणि मला 100% खात्री वाटते की ह्या सगळ्या गोष्टीमुळे माझ्या सबकॉन्शियसमध्ये जो बदल होईल, व्यक्तिमत्वात जो बदल होईल आणि माझा जो प्रभाव, माझ्या कंपनीचा जो प्रभाव
सगळीकडे पसरेल त्यामध्ये नक्कीच वाढ होईल. थँक्यू सो मच कॉस्मे ॲडव्होकसी. थँक्यू किरणजी, थँक्यू मुक्ताजी.